नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे. आज आपण बघत आहोत अंड्याचं कालवण. बघूया आपण. हे बघा, मी कांदा घेतले, 2 मिडियम साईजचे टमाटे, कोथिंबीर. आता तेल मी ठेवले तापत, कढई ठेवते गॅसवर, स्लो गॅस करून. तर भात घातलाय. आता आपण तेल आधी टाकूया, कांदा टाकूया. आधी तेल टाकले मी. कांदा टाकूया, फास्ट केलं गॅस. अंड्याचं कालवण करते 4 बैद्याचं. तुम्ही 6 बैदे, 5 बैदे, 2 बैदे, तुमच्या मनाने किती पण बैदे घेऊ शकता. 4 बैदे घेतले. बघा, आता आपला कांदा झालाय, कलर चेंज झालाय जरा अशा पद्धतीनं. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकला. आता टमाटर टाकूया. टमाटर टाकायचं. आता आपण याच्यात मसाले टाकूया. हळद 1 चम्मच, माहिती मसाला 1 चम्मच, आमचा घरगुती मसाला आहे. मीठ. आता आपण हलवूया असं व्यवस्थित. अशा पद्धतीनं हलवायचं. आपण अंड्याचं कालवण करत आहोत. 4 बैदे घेतले मी. आपण आधी अंड्याची चटणी करतो ना, अंड्याची चटणी वरनं पाणी वाटायचं. झालं अंड्याचं कालवण. अंड्याच्या चटणीचंच कालवण आता मी करून दाखवते तुम्हाला. बघा, माझ्यासारखं सोप्या पद्धतीनं करून बघा. आता आपण गॅस स्लो करायचा. आता बघा, मी अंडे टाकते फोडून. अशा पद्धतीनं हे बघा, मी 4 अंडे फोडले. आता आपण गॅस जरा फास्ट करूया. हे असं सर्व मिक्स करायचं असं व्यवस्थित. अशा पद्धतीनं असं मिक्स करायचं. सर्व असं मिक्स करायचं सर्व. व्यवस्थित हलवायचं. पाणी टाकूया. हे आपल्याला भाताला उकळी आली, बघू शकता. भात घातला मी शिजायला. मी कढई घेऊन
चटणी आपण अजून टाकू शकतो. आता मी याच्यात पाणी टाकते. आता आपण याच्यात पाणी टाकूया बघा. आणि पाणी टाकते. एक तांब्या पाणी टाकलं. आता हे सर्व आपण मिक्स करूया असं व्यवस्थित. अशा पद्धतीने मिक्स करायचं व्यवस्थित. असं मिक्स करायचं. आपण थोडीशी चटणी टाकूया. एक चम्मच मी अजून टाकते. बघू शकता तुम्ही असं. आता हे आपण शिजू द्यायचं. गॅस फास्ट ठेवलाय. शिजू द्यायला. आता बघूया आपण. बघा आपलं कालवण अंड्याचं शिजलंय. अशा पद्धतीनं माझ्या पद्धतीनं करून बघा. आता आपण वरून कोथिंबीर टाकतोय. झालं. आपण हे भातासंग पण खाऊ शकतोय, भाकरी संग, चपाती संग. असं मस्त शिजलंय आपलं कालवण अंड्याचं. आधी आपण अंड्याची चटणी करायची, मग पाणी टाकायचं. अशा सोप्या पद्धतीनं अंड्याचं कालवण माझ्यासारखं करून बघा. छान वाटतं. असं माझ्यासारखं अंड्याचं कालवण आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. झालं आपलं अंड्याचं